आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळं कोल्हापुरात आता पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा पडल्याची अफवा जी आहे ती पसरल्यानंतर आता कोल्हापुरातील पेट्रोल पंपावरती आपल्याला गर्दी पाहायला मिळते। सध्या आपण आहोत खानविलकर पेट्रोल पंपावरती आणि ठिकाणची दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर साधं पेट्रोल आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर स्पीड पेट्रोल फक्त या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यामुळे ही एक अफवा जी आहे ती पसरलेली आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी वाहन चालक आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। खरं पाहिलं तर आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। आपल्यासोबत वाहन चालक आहेत। दादा, काय सांगाल, खरं तर गर्दी करून पेट्रोल भरताना तुम्ही पाहायला मिळत आहे? गर्दी म्हणजे पेट्रोल पंप काही बंद आहेत हो, पेट्रोल संपलेलं आहे, त्यामुळे या पंपावरती गर्दी झालेली आहे। आपण पाहतोय काही महिलासुद्धा आपल्यासोबत आहे। ताई, काय सांगाल, खरं तर गर्दी करून पेट्रोल भरता या ठिकाणी? असं काही नाही आहे, पेट्रोल अफवा पसरली आहे, पण तरी रेग्युलर आम्ही भरायला आलेले आहे। आधीच लेडीज गॅसच्या प्रॉब्लेममुळे हैराण आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायच्या आधी त्या अफवा पसरायला लागले म्हणून आम्ही इथं टाकायला आले। एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। विशेषतः दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेत आणि कोल्हापूर शहरातले काही पंपांवरती पेट्रोल जे आहे ते या ठिकाणी खरं तर संपलेलं आहे आणि स्पीड पेट्रोल उपलब्ध असल्यामुळं त्याची विक्री जी आहे ती पेट्रोल पंप चालकांच्याकडून या ठिकाणी केली जाते। त्यामुळं एकूणच जर पाहिलं तर कोल्हापुरातील जी अफवा पसरलेली आहे आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळं पेट्रोल मिळत नाही आहे अशी जी अफवा पसरल्यामुळं आता लोक जे आहेत ते वाहन चालक जे आहेत त्या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।